सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गोविंदपूर तालुका माजलगाव जिल्हा बीड विशेष सहकार्य समस्त ग्रामस्थ मंडळी गोविंदपूर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर वासना कानी जे पेरिले ते डोळा उगवले. संताची कृपा आहे महाराज. संत कृपा देवापेक्षा मोठी बरं का. संत कृपा झाली इमारत हा. आणि 3 प्रहर झाल्यानंतर बेराबाई समाधी लागली मुद्रा ती 5वी लावणीया लक्ष आत्मा तो प्रत्यक्ष दिशा हरी. बेराबाई नाचता ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केला सुखी. उठा मी नवरी आहे. डोळ्याला पाणी आलं. रडू लागला धडधस. काय मी उदार डोळ्यातील बाहुली माझी मिठाई झाली आणि घन आनंद मूर्ती माझ्या हरीची या दासा. हे परिवर्तन सांगायचंय महाराज. त्या मनाला उळण लागलं महाराज. पडले बोलन इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही तुझा. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्ने पांडुरंग जयाचे चोखटे. बघा गोबी असं सारखं चलते बघा. भाव कसा आहे. जयाची चौकटी मानसी मी होऊन असे क्षत्र संन्यासी जयाने जे ते उपवासी वैराग्य का. ज्याच्या केसातून कृष्ण कृष्ण निघतोय त्याच्या मुखावाटे काय निघत असेल. आम्हाला कॅसेट लावावं लागते बाबा. राम राम म्हणा. राम फुकट ठेवाय याला तोंडाला मारताना म्हणते राम राम म्हणा त्याला. विठाला कीर्तन सोडणे आठ पाहिला तारखीत नव्हते मागल दिन काय बघायला चढ बंद पडलं होतं महाराज. शबर कन्या भिलाची मुलगी अशा दावणी बांधल्या त्या बोकड्याच्या दावणी. बोकडी कळते का म्हणतात महाराज. अहो मासे कळते मासे. नदीचे गावचे दामे बोकडे कळायचे नाही का. दावणी अशा बोकडे बांधले त्याला सजवल्यानं. त्या पहिली 8 वर्षाची वधू होती बरं का बाबा. आता 8च्या एकूण 8 टाकून बी कमी पडले म्हणून 21 वर्ष केली चाल. तिनं असं विचारलं. शबर कन्या तिचं नाव शबरी. ती म्हणते बाई हे बोकडी कशाला आणली का. ती म्हणजे उद्या गाव जेवण द्यायचं याच्या उद्या काय द्यायचं. ती म्हणे मायामुळे जर यायला जर देहांत जावं लागलं असं मरण जर असं तर मला लग्नच नाही करायचं. जगी सर्व सुखी असा कोण आहे. ती एक
त्याचं नाव जय जय रघुवीर. आमच्या जवळ जा बर का महाराज समर्थ जा. आणि आली पण आसन गावला. आसन म्हणजे बहुल आहे तिथे, बहुल आसन गाव तिथे कीर्तन केले मी ऐंगड महाराजाचं आसन गाव. रातचीच मुलगी निघली. अनुतापा बिन भाव कैसा आहे अनुभवी पाये. हा मला वैताग येतोय, राग येतोय महाराज. संध्याकाळच्याला पुन्हा रिटर्न गिअर पडते घरी वापस. आग मशीन मला का देशी म्हशीचं तो नातं नाही काही ना. म्हशी शेपटाला झाला ते मला नको नको पुरेपुरे हा संसार कर्म बळवंत दुस्तर नको नको. संसारातून राग राग निघलेल्या बाई ती म्हशीची शेपूट सोडीन आणि म्हैस आली घरी की पोट्यात आला. अनुराग होत नाही. त्याग येतोय पण अनुराग येत नाही. तिला अनुराग आला. अनुतापा बिन भाव कैसा अनुभवी पाय शोधोनिया. हंशी गेली तर रातच काट्या कोट्यातून गेली मारत के का उजळले बागे आता अवघी चिंता वारले संत दर्शनी आला. महाराजाच्या आश्रमावर गेली. रातच उठायची, सडास्मर्शन करायची, रांगोळी काढायची, फुलं आणून दिली ठेवायची, आरगे द्यायची. अशी तिनं किती 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 दिवस सेवा केली. एक तप केलं महाराज, एक तप. एखादं गाजर विकायला आणलं कोणीच घ्यायला. बाजारात आणली गाजर, मी आपलं सहज गेलो बाजारात. म्हणजे महाराज गाजर फुकट नाही. ते म्हणलं फुकट इतके नाही, गाय बी नाही खायची इतके. गाजर दिले महाराज लोकांना वाटले. दुसऱ्याशी बसलं वाटावर येऊन बसले. मला इमानाची वाट पाहिली. तुकाराम महाराज जसं विमान आलं तसं मला विमानाची वाट पाहिलो. काल फुकट गाजर दिली. विमान येत असतं गाजरांना. अरे 12 वर्ष तपश्चर्या झाले. एके दिवशी तो सोनी प्रसाद घेईजे अतिथीचा जोनी देवा पाहिजे. पेरो निशेता जाईजे तो सोनी प्रसाद घेईजे अतिथीचा. साधू प्रसन्न झाल्यानंतर महाराज जे देवाला देतात ना ते साधू देतात महाराज. पुरुषार्थी 4थी सिद्धी घेऊन आपल्या हाती भिगाला भक्तिपंथी जगा देत. आणि विचारलं असं कोण असेल, कोण घडे कोण जाणे कोणा घडे उपासना. कोण असा भक्त असेल, कोण अशी माऊली असेल की माझी रात्रंदिवस सेवा करते. एक दिवस महाराज संताच्या मनात आलं. तुका म्हणे आले समर्थाच्या. पाहिलं ते कन्या दिसली. हा बाळ कोण तू? म्हणजे महाराज मी सुधरी. तू सेवा करते म्हणजे हो महाराज. लगेच कृपा कटाक्षाने आलं महाराज. प्रसाद दिला आणि सांगितलं या सेवेचा मोबदला तुला कुठे जायचं काम नाही. इथंच बसून तू वाचणार. राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय. काही दिवसानं महाराज निघून गेले. पण संताची या पायी हा माझा दररोज शेबरीने उठायचं. वनी जाओनिया फुले आणोनिया कधी वाहीन मी तुमच्या पाया. भोळ्या शबरीची भोळीच माया. ये रे माझ्या राम राया. भोळ्या शबरीची भोळीच माया. मला हे सांगायचं रामायण सांगायचं नाही. जटायूला मोक्ष दिला. जटायूला मोक्ष दिला. जटायू क्षितीचा शोध सांगितला. पुढे जात असताना त्या वाटाणार प्रभू चालले. महाराज आज मेरे राम जी का आवन होगा शबरी का कुटियों का आवन होगा. तिच्या अंतरामध्ये भाव इतका निर्माण झाला महाराज. इतका शुद्ध ज्याचा भाव झाला. आणि दुरी नाही भावे गावे गीत आणि शुद्ध करून या. एक दिवस आले प्रभू आले महाराज. तिने दररोज शय्या करायची. फुलाची शय्या करायची. आज माझे प्रभू येते. माता ऋषीने सांगितलं होते की देव तुझ्याकडे येईल तू. आणि खरंच महाराज सावता बाबा जनाबाई कुठेच गेले नाही. देव द्यायच्याकडे आपण आम्हाला देवाकडे जावं लागतं. इतकं देव आपल्याकडे आला पाहिजे महाराज. अशी भक्ती केली पाहिजे. देवाला आपला आठवण झाली पाहिजे की चला माझा भक्त गातोय.
असं भजन झालं पाहिजे की त्याला आवडलं पाहिजे महाराज, अशी सेवा झाली पाहिजे की त्याला आवडली पाहिजे. प्रभू आले महाराज. पण आता ऐका पुढं. शबरीनं वरी पाहिलं. जी 18 वर्षाची शबरी होती, 8 वर्षाची शबरी होती, आता मन हलू लागली. मळकटलेले केस होते, इसकटलेले केस होते महाराज. दृष्टीनं काही बरोबर दिसत नव्हतं. हा, आणि शरीर असणारं जीर्ण झालं होतं. हात अशी लटलट लटलट अष्टभाव निर्माण झाले. कंठी प्रेम दाटे आता शबरीकडे पात्र नव्हतं, पण शबरीकडे पात्रता मात्र नक्की होती बघा. आमच्याकडे पात्र सोन्याची आहे, चांदीची आहे. देवघर म्हणणार महाराज फुटान फुटान वास चाललाय आमच्या देवघराचा. अगरबत्तीचा अखेरचा फुटान फुटान वास चाललाय, पण देव पाहणं सुद्धा तयार नाही. शबरीकडे पात्र नव्हतं, मग कोणचं पात्र केलं महाराज? दोन्ही अंगठी प्रभूचे माझ्या शबरीनं हातावर धरले. हा, आणि अभिषेक कोण्या पाण्याने केला असेल महाराज? प्रभूला अभिषेक कोण्या पाण्याने केला असेल? आनंद रे मना प्रेमे पाझर ते लोचना. रामा आला खरे बाबा देवा. आणि मग ते बोर होते महाराज. खास आंबट लागलं की टाकून द्यायचं. तू कमने भक्ती पुढे न मिळे मिष्टान काय भाजी पान. आमच्या इथं पक्वान नाहीत महाराज. आम्ही नुसतं देवाला असं दाखवतो. खाते का ते? कोण कहते ये भगवान आते नहीं, कोण कहते ये भगवान आते नहीं, प्रहलादी जैसे तुम बुलाते नहीं, कोण कहते ये भगवान आते नहीं, कोण कहते ये. विचार करा तुम्ही, त्यानं खाऊ घातलं नैवेद्य हातीचा. म्हणे उचिष्ट अथवा थोडे, का म्हणे भक्ती पुढे, थोर प्रेमाचा भुकेला. शिव दुष्काळी देवाला कोणचा? उचिष्टाती फाळे लखनबाया सोबत होते. 7 लखन का आवन होगा, शबरी का कुटियों का पावन होगा. आणि त्यातलं एक बोर घेतलं प्रभूनं त्याच्याकडे लांबिलं. त्याने घेतलं दिलं टाकून. काय म्हणले ती बाई, काय ते अवतार. देवा तुम्ही म्हणायचं लाभ नाही महाराज. स्वामी काज गुरु भक्ती. पण परिणाम असा झाला की ज्यावेळेस शक्ती लागली महाराज, लक्ष्मी महाराज शक्ती लागली जेव्हा, अक्राळ विक्राळ रूप देवा, गिरियान मुनी शीघ्र उठविला. आम्ही पंक्तीत म्हणायचो लहानपणी, नमस्कार माझा तया. नमस्कार माझा त्या भगवंताला महाराज हनुमंतरायाला. जो हनुमंतरायाची सेवा करतोय महाराज, त्याच्याकडे यश नावाचा गुण असतोय. आणि 30 महाराज दोरनागिरीवरची वली म्हणजे या बोराची होती. त्या बोरानं लक्ष्मणाला ताकद आली म्हणजे उठला संजीवनी वली म्हणजे ती या बोराची होती. तीव्र प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला आनंदले मन, प्रेमे पाजरते लोचना, मग गोविंद ते काया, भेद नाही देवा तया विठोबा रघुमार.
काकड्याला आपणच, हरिपाठाला आपणच, कीर्तनला आपणच, आपण म्हणजे तुम्ही आम्ही आहे का नाही. आता पुन्हा विशेष म्हणजे इथं 6 का कितीतरी दाम्पत्य बसले महाराज, ते कीर्तनला आलेले आहेत, आहे का नोंदणे ते पुरते आधी काही सर ते 11च्या आत जर कीर्तन संपलं तर बघा, पुढच्या वर्षी म्हणते ते कोणी आणलं होतं महाराज. नाही महाराज, प्रेमाशी बोला नाही, आनंद आहे महाराज, बोला तितकं थोडं आहे महाराज, पण खरंच आहे महाराज की आपलं मनुष्य जीवनाची जर इति कर्तव्यता असेल तर महाराज आपण असणारं काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी दिलं पाहिजे महाराज. दातवी भीती दानाने देयते अनुकारिणे देशकालीच पात्रीच दानम सात्विक स्मृतम. 17व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या. आणि पुन्हा एक सांगायचे की उद्या बरोबर 7ला पारायण सुरू होणार आहे. बहुसंख्येने बसा, बहुसंख्येने पारायणला बसा. आपल्याला जर वाचायचं असेल तर वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावे पंढरी. ज्ञान होय अज्ञानाशी आपला ग्रंथ आहे, आपली माऊली आहे. आपल्याला नाही आळंदीला जाता आलं पण या ठिकाणी बसून महाराजांची सेवा आपल्याला मनामध्ये घ्या. आणि हे काय रूपक आहे, आपल्या इथे चाललेलं हे रूप आहे, भगवंताचा अधिष्ठान आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वीच करी. हे कोणासाठी निरोपाने? तुमच्यासाठी नाही महाराज, देणारासाठी नाही. पण काय केलं ते देवता येईन देता येईन देता येईन देता येईन म्हणतात, सप्ता निघून जाते. दिलं पाहिजे, कधी बी दिलं पाहिजे परमार्थामध्ये महाराज. आपण जर 2 हाताने दिलं तर भगवान परमात्मा आपल्याला 1000 हाताने देणार आहे महाराज. कोण्या रूपाने देणार? इतकं वैभव आपल्या गावाचे महाराज की मला असं महाराजांनी सांगितलं 1 गुंठ सुद्धा जमीन आपली कोरडवाडू नाही, कोरडवाडूमध्ये नाही की म्हणजे शरीर सुपीक सुजलाम सुफलाम झालेली आहे. सर्वांच्या करावं सर्वाकडून विपुल असणार भगवंताने दिलेलं आहे. मग ज्यानं दिलं त्याला त्याला काय हरकत आहे का महाराज? आणि नाही जर दिलं तर मग आपण मूर्ती गोपाळपुऱ्या हात होतील खुळे माणसं बोलत नाही पण टाइम आपला आहे. खूप असणार चिंतने आज माझ्याकडं. पहिली शवय पात्राची महाराज पात्र वाढलेले. आता याच्यावर उद्या आमचे अशोकजी महाराजचे गुरे सुंदरपैकी स्वयंपाक असणारा केलेला आहे महाराज. श्रीमंताच्या घरचा पकवान नाही बरं का, सुंदरपैकी स्वयंपाक आहे. फक्त इनमुख होऊ नका, नामाशी विनमुख. सर्वांनी या मंडपामध्ये गेलं पाहिजे महाराज. जे आले भागात ते करीतो आणि तुझी नाम उच्चारितो. ज्याच्याकडे सेवा जी आली असेल महाराज ती सेवा असणारी आनंदानं वाजणाऱ्यांना वाजिलं पाहिजे, गाणाऱ्यांना गायलं पाहिजे, म्हणणाऱ्यांना जे जे काम येईल महाराज, कोणी झाडझोड कोणी काय जे काम असेल. एकच अशी वाढ आहे की श्रीमंताच्या घरची पकवाने जागा अपुरी असल्यामुळे कोणी मधात बसतोय कोणी बाहेर बसतोय पण पकवाने एक आहेत. म्हणून उद्यापासून बी कोणा आगे करायची नाही. जसे आज आलात तसे याच्यापेक्षा एकाला घेऊन यायचे, एकाला घेऊन यायचं महाराज. अर्ध पुण्य लागत आहे. एसटीत बसले की अर्ध झटका बसतोय किटकचा, पण इथं आणले का अर्ध पुण्य लागते बरं का पाटील. म्हणून एकमेका सहाय्य करू अवघे धरो सुपंत. आणि असा जर आपण सुपंत धरला, आपण जर असं गोविंद नामाचं चिंतन केलं की आपण असणारे कसे होतो ते आईसारखे होतो, भिंगूर सारखे होते. तीच एक दिवस असणारी भिंगूर उडून जाईल. तुका मने
तैसे भोगातून निघता चित्त मज माझे असता हळूहळू पांडुस होता मीच होईल. एक जण गांजा वाढणार होता, गांजा वाढणार. त्याला म्हणलं बा प्रमाणात गांजा वाढला पाहिजे. ते मला प्रमाण म्हणजे काय महाराज? एक चाक द्याला मी खडू दिला. म्हणले खडूची अशी रेग गोळी जाय आणि एक तारा दिलं सोनार शिदून आणून वाकड दिलं. एक एकूण गांजा टाकी जाणे किती खडू टाकी जाय. खडू म्हणजे शाळेतला रेग वाढायचा. एक दिवस संपला खडू संपला, व्यसन बी. तसं आपल्याला जर व्यसन असेल माऊली कोणला तर ते व्यसन सोडून द्या आणि ह्याची आम्हा करणे काम, ह्याची आम्हा व्यसन असं परमार्थाचं चिंतन करा. तैसे भोगातून निघता चित्त मज माझी असता हळूहळू पांडुस होता मीच होईल. म्हणजे हळूहळू या भोगातून निघता, प्रपंचातून निघता, झडझडवणी वैला निघ ही माझी भक्तीची वाटा लाग जेणे पाविषे अविंग निज नाम माझे. अरे असा विचार केला पाहिजे, कोहम मी कशासाठी आलेला आहे, मला जायचंय कुठं, मी कशासाठी आलो याचा विचार केला पाहिजे. आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गी. खूप असणारं चिंतन आहे महाराज. सर्वांना धन्यवाद देतो. माझ्या जीवनातला पहिला उत्कर्ष महाराज माझ्या अशोक महाराज सोबत दादा यांनी तुम्ही गावकऱ्यांनी माझ्यावर प्रेम दिलं. आणि अशी माझी सेवा पहिली माझ्या जीवनातली सेवा की हे युट्यूबला माझं कीर्तन म्हणलं महाराज येणार म्हणून यांच्यासाठी टाळ्या वाजवा सांगले यांचं वाजवा. काय महाराज अशी सेवा केली पाहिजे अंतःकरणामध्ये. 2 तास उभी महाराज, त्यांना धन्यवाद. आणि तुम्ही सुंदरपैकी गायन केलं, तुमचा तर खूप ऋणी आहे. आणि तुम्ही बसलेले म्हणता तुम्ही आम्ही उठून गेलो असं तुमचे तर केले उपकार सांगतो मी काय बाप न करी आयशी माये. आणि मावल्या तर मी म्हणतो अंतवी दिले इतके लोक धन्यवाद. ज्ञानेश्वर
मग गोविंद केला अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने संत महंताच्या पदस्पर्शाने तसेच गावातील गावकरी मंडळी व तरुण मंडळ यांच्या अनमोल सहकार्याने चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्या सप्ताहातील
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गोविंदपूर तालुका माजलगाव जिल्हा बीड विशेष सहकार्य समस्त ग्रामस्थ मंडळी गोविंदपूर. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.